मुंबई आणि नवी मुंबई दोघी आता अटल सेतूमध्ये फार जवळ आलेले आहे, फक्त 20 मिनिटाचं अंतर राहिलेलं आहे. अटल सेतूला जोडून या ठिकाणी आपण उल्वे कोस्टल रोडचे काम या ठिकाणी सुरू चिर्ले जंक्शनच्या अगोदर उल्वे जंक्शन आहे. उल्वे जंक्शन जर लेफ्ट घेतला हा पूर्ण एलिव्हेटेड 6.5 किलोमीटरचा रोड असणार आहे. उल्वे पासून तुम्ही 6 मिनिटांमध्ये पोहोचू शकेल. हे मार्च एप्रिल पर्यंत या ठिकाणी पूर्ण होतील. तोपर्यंत आपण आंब्रा मार्गला जाऊन आंब्रा मार्गला एक डायरेक्ट कनेक्टिव्हिटी या ठिकाणी नॅशनल हायवेने ऑलरेडी केलेली आहे. त्या ठिकाणी हाफ क्लोवर लिफ्टचं काम केलेलं आहे, ते ऑल कम्प्लीट झालेलं आहे. तसेच त्याच्यासोबत ईस्टर्न कनेक्टिव्हिटीसाठी या ठिकाणी कळंबोडीवरून येणारा ट्रॅफिक आणि एक्सप्रेसवेवरून येणाऱ्या ट्रॅफिकसाठी फुल क्लोवर लिफ्टचं काम या ठिकाणी चालू आहे. तेही सुद्धा मार्च एप्रिल पर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे आपल्या एअरपोर्टला ईस्टर्न आणि वेस्टर्न दोन ठिकाणातून एंट्री असणार असून एंट्री असणारच आहे. त्याच्यासोबत आपण ठाणे आणि NMIA एलिव्हेटेड कॉरिडोरच्या एक 26 किलोमीटरचं काम होतं, एक 6,300 कोटीचं, तेही नुकतीच राज्य सरकारने मंजुरी दिली. त्याच्यात लवकरच आम्ही हाती घेतो. त्याच्यासोबत दोघी एअरपोर्टला जोडणारी एक 32 किलोमीटरची मेट्रो लाईन, यामध्ये 19 स्टेशन असणारच आहे. त्याच्याही प्रपोजल केंद्र सरकारला पाठवलेला आहे, अंतिम टप्प्यात आहे. मला वाटतं 2 आठवड्यामध्ये कॅबिनेट पर्यंत जाईल. आणि हा जो लाईन असणार, ज्याला गोल्ड लाईन म्हणतो, ते अस्तित्वात असलेली लाईन 2B आहे, लाईन 7A आहे, लाईन 3 आहे, लाईन 4 आहे, लाईन 12 आहे. आमची मेट्रोची लाईन 1 आहे, याला जोडली जाणारच आहे. त्यामुळे हा फक्त मुंबईला नव्हे तरी MMR रिजनला आणि पुण्यालाही सुद्धा एक चांगल्या रीतीने एअरपोर्ट कॅटर करणार असून हा म्हणजे एक गेम चेंजर आपण MMR रिजनसाठी होणार असून एक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी डेव्हलपमेंटची आपल्याला मुभा आहे. मध्ये पहिला असा एअरपोर्ट असेल त्या ठिकाणी वॉटर टॅक्सीची सुविधा असणारच आहे. आपण तारघर येथे आपण जेट्टीचं काम आपण हाती घेणारच आहोत पुढच्या फेजमध्ये. आणि इथून वॉटर टॅक्सीची सुविधा असून डायरेक्ट गेटवे पर्यंत असेल किंवा मांडवापर्यंत असेल त्या ठिकाणी आपलं DPRचं काम आहे. पुढील टर्मिनल होण्याच्या अगोदर आपण वॉटर टॅक्सीची सुविधा सुरू करू असं सारखं आम्ही या ठिकाणी तयारी दिली. त्याच्यासोबत आपण जसं गेटवे पर्यंत जाणार रेडिओ क्लब जवळ तिथे चेक इनची सुद्धा सुविधा असणारच आहे. म्हणजे तिकडे आपण लगेच चेक इन करू शकेल. इव्हन आपल्याकडे या ठिकाणी असणारे मेट्रो स्टेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा लगेच चेक इनची सुविधा असणारच आहे. हा एअरपोर्ट मध्ये जसं आपण या एअरपोर्टचे एक 3-4 जो वैशिष्ट्य आहे दॅट इज अ युनिक फॉर अस, की म्हणजे या ठिकाणी APM आहे, ऑटोमेटेड पीपल मूव्हर्स. म्हणजे चौघी टर्मिनल एकमेकाला कनेक्ट होणारच आहे. आपण जर T1 टर्मिनलला आले आणि आपली फ्लाईट T4 ला आहे तरी सुद्धा तुम्ही T1 ला चेक करू शकेल. म्हणजे आजची परिस्थितीमध्ये अस्तित्वात असलेली जर आपला फ्लाईट T1 ने असेल तर T1 ला जावा लागतो आणि चुकीने जर आपण T2 ला गेलो तरी आपल्याला उतरून परत आपली टॅक्सी गाडी किंवा शटल घेऊन आपला परत T1 ला यावा लागतो. त्यामध्ये असं नाही आहे. T1 लाही जरी आपण उतरले आणि T4 ला जरी फ्लाईट असेल तरी APMच्या माध्यमातून, APM म्हणजे छोटी ट्रेन सारखी असतात, ड्रायव्हरलेस असतात, ते भूमिगत असणारच आहे. म्हणजे रनवेचे खाली पूर्ण एअरपोर्टचे एअर साईडचे खाली ते असणारच आहे. ते ऑटोमॅटिकली दर 2-4 मिनिटांमध्ये फिरत राहणारच आहे. त्याच्या माध्यमातून एक टर्मिनलचे दुसऱ्या टर्मिनलला जाणार आहे. फक्त ते एअर साईडला कव्हर करणार नाही, ते इव्हन लँड साईडला सुद्धा यामध्ये कव्हर करणारच आहे. त्याच्यासोबत आपला अनदर USP या ठिकाणी आहे सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल. म्हणजे आपण एक ग्रीन एअरपोर्टचे आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली यामध्ये सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल असतो जो की वेस्टने तयार केला जातो. त्याच्याही सुद्धा आपण स्टोरेज फॅसिलिटी यामध्ये केलेली आहे. त्याच्यासोबत 47 मेगावॉटचा सोलर पॉवर या ठिकाणी जनरेट होणारच आहे. आणि पूर्णपणे आतील मुवमेंटसाठी या ठिकाणी EV बसेसची सुविधा आहे. कार्गो आता याच फेजमध्ये आपण उद्घाटन होत आहे आणि डिसेंबरमध्ये कार्गोची सेवा सुद्धा सुरू होईल. मला या सांगायला आनंद होत आहे की महामुंबईच्या दुसरा एअरपोर्ट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट याचं उद्घाटन 8 ऑक्टोबरला होणार, माननीय पंतप्रधान मोदयांच्या हस्ते होणार आहे. माननीय पंतप्रधान नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला 2:40 दुपारी उतरणारच आहे. त्या अगोदर टर्मिनल बिल्डिंगची पाहणी करतील आणि त्याच्यानंतर ते पब्लिक मिटिंगला ऍड्रेस करतील. हा एअरपोर्ट 1160 हेक्टरवर जमीनवर असून या ठिकाणी 4 टर्मिनल असणारच आहे. आणि सध्याची परिस्थितीमध्ये एक टर्मिनल ज्याची कॅपॅसिटी 20 मिलियन पॅसेंजर म्हणजे 2 कोटी प्रवाशांची क्षमता आहे त्याचं उद्घाटन आणि त्याच्यासोबत कार्गो टर्मिनल 0.8 मिलियन मेट्रिक टन याच्या या ठिकाणी उद्घाटन करणारच आहे. टोटल जर याची कॅपॅसिटी बघितली तर 90 मिलियन पॅसेंजर पर एनम म्हणजे 9 कोटी प्रवाशांची क्षमता आहे आणि 3.25 मिलियन मेट्रिक टनच्या. या ठिकाणी आमच्याकडे 2 रनवे आहे, त्यापैकी साऊथ रनवे त्याचं काम कंप्लीट झालेलाच आहे. आपण याला जर आजच्या अस्तित्वात असलेल्या छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टचं कंपॅरिझन केला त्याची कॅपॅसिटी एक 50 ते 55 MPP आहे आणि याच्या कंप्लीट सभी चौघी फेज झाल्याच्या नंतर जेवढं दुप्पटच्या दरम्यान कॅपॅसिटी होणारच आहे. तो भविष्यात हे दोघी एअरपोर्ट मिळून महामुंबईसाठी आणि जगामध्ये महामुंबई एक बिग ग्लोबल एव्हिएशन हब असणारच आहे. आणि
8 ऑक्टोबरला उद्घाटन झाल्याच्या नंतरच हे टर्मिनल बिल्डिंग CISFला हँडओव्हर केली जाणार. त्यांच्या सिक्युरिटी स्वीपसाठी त्यांचा एक प्रोसिजर असतो, त्यांना थोडा वेळ एक 40-45 दिवस लागणार. त्याच्या नंतर डिसेंबर महिन्यामध्ये बोथ डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोघी फ्लाईट या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून सुरू होणारच आहे. एअरपोर्ट आहे त्याच्या कम्पॅरेबल आहे. त्याच्याही सुद्धा आपण जो एरिया आहे ते 1227 हेक्टर आहे, आमच्या 1160 हेक्टर आहे. त्यांच्याकडे 2 रनवे आहे, आमच्याकडे 2 रनवे आहे. त्यांचे 5 टर्मिनल, आमचे 4 टर्मिनल. त्यांच्या आतापर्यंत जो 85 मिलियन पॅसेंजरची क्षमता ऍडजस्ट झालेली आहे आणि आमच्याकडे जो 90 मिलियन पॅसेंजर पर्यंत होणारच आहे. तो म्हणजे आपला मुंबई, महामुंबई, महाराष्ट्र आणि नाव नक्की ह्या जगाचे एव्हिएशन हबमध्ये जगाच्या नकाशावर मोठ्या प्रमाणावर येणारच आहे.